वंदनामध्ये म्हटलं कृपा केली आम्हावरी रामजीच्या नंदना, म्हणून करतो मी त्रिवार वंदना. बांधवांनो, मला याबद्दल काही जास्त अभ्यास नाही आहे. मी आपल्या अल्पबुद्धीनं एक डोंगरे साहेबाची कृपा झाली. कृपा अजून म्हटलं तुम्ही, कारण शाहीर साहेब विद्वान आहेत, फार शिकलेले आहेत, ग्रॅज्युएट आहेत, ज्यांना अनुभव जास्त आहे. मी आपल्या अल्पबुद्धीनं वंदना म्हटली. शाहीर साहेबाचं म्हणणं आहे वंदना म्हणजे कृपा, म्हणजे कृपा हा शब्द लागत नाही, त्याचे उपकार म्हणतात. हो ना बाबा, मी उपाशी राहून कोण मला एखाद्या दिवस अनाज देऊन दिले किंवा भाकर वाढली आणि मी जगलो त्याच्या भाकरीवर, त्याचे उपकार मानतात. म्हणून पण कृपा म्हणजे का? कृपा म्हणजे हे छाया आहे. कृपा म्हणजे छाया होते, कारण निळ्या छत्रीच्या छायेखाली आपण पुढे राहून राहिलो आणि वागून राहिलो आणि ते जमलो, हे त्याची छाया आहे. कृपा म्हणजे छाया, महाबुद्धीचा. ठीक आहे, पण शाहीर साहेबांचं म्हणणं आहे पुन्हा की देवाने दिली मला ज्ञानशक्ती, देवाने दिली तुला सर्व ज्ञानशक्ती, संसार त्यागून करा देवाची भक्ती. संसार साधून करा देवाची भक्ती. गौरवीमध्ये ज्याला प्रपंच म्हणतो म्हणून संताचा बी आधार आहे. प्रपंच करून घ्यायला परमार्थ साधविला तो न कधी भला रे भला. देव म्हणजे काय? मी काय गणपती देव म्हटलं, दुर्गादेव म्हटलं, ब्रह्मा म्हटलं, विष्णू म्हटलं? देव म्हणजे दादा काय समजता हो तुम्ही की ज्याला एवढी दुनिया दाखवली, हा स्टेज पाहायला मिळाला. मायबाप म्हणजे हे सत्य देव आहे, याच्याशिवाय दुसरा देवच नाही जगात. शाहीर साहेब, मी त्याला देव मानतो माझ्या माय बापाला. आणि खरे आहे, कारण कहा मिलेगा भगवान जंगल तीरथ ढूंढने लगे, कहा मिलेगा भगवान जंगल तीरथ ढूंढने लगे, अरे असली भगवान तो घर में बैठा मगर पत्थर को पूजने लगे. माय बाबा सारखं तीर्थ नाही दादा, माय बाबा सारखा देव नाही दादा, की ज्याच्या भविष्यात मायनं आपल्याला बापू हा तुला दादा होय घरांनी धरून रस्त्याने चालायला शिकवते, शाळेमध्ये नेऊन देते, आणून देते. तिच्यासारखा देव नाही, बापासारखा देव नाही. बापाने तुम्हाला रक्ताचं पाणी केलं, रक्ताचं पाणी केलं, हाडाच्या काड्या केल्या रे. म्हणून बाप म्हणते लेका मूर्खा, अबे मी रक्ताचं पाणी केलं, हाडाच्या काड्या केल्या, तुला शिक्षण शिकवलं, वाईट मार्गाने जायला नाही शिकवलं. लेका तू दारू पेतेस, बकरे कोंबडे करतेस, त्या बापाने नाही खाल्ले रे, त्या बापाने दारू नाही पेली रे, तू कोणत्या व्यसनामध्ये चाललास? म्हणून दादा की ज्याच्यामुळे हा स्टेज पाहायला मिळाला, गुण शिकलो, माय बापानं शिक्षण शिकवलं, खरा देव तो आहे. नाहीतर काय काय माय बांधव माय बापाला लाटा मारतात आणि अखरची अखर आला म्हणजे डोला ठेवतात घरावर आणि काव काव म्हणतात, कावळे जमा होते. असे काही माय भाऊबंद आहेत. म्हणून दादा काबुल टाकल्यानं आणि त्याला पाव पाव म्हणल्यानं काय काव काव म्हणल्यानं तो घेणार नाही ना खाणार नाही, हे अंधश्रद्धा झाली. या अंधश्रद्धेत नका राहू. म्हणून दादा दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट, शाहीर साहेब विद्वान जरूर आहे. डोंगरे साहेब शाहीर साहेब विद्वान जरूर आहे, पण का बोललं पाहिजे? शब्द ऐसा बोलिए शब्द कोणा हातों पाव, एक शब्द प्रेम लगावे, एक शब्द लगावे घाव. संताचा आधार पुरावा. शाहीर साहेब म्हणते कृष्णाने 16 सहस्त्र गवळणी भोगल्या आणि मीने एखादी भोगली तर काय झालं? काय होते? पाप कलवान शाहीर आहे. इकडे बौद्ध धर्माचा अनुयायी आहो म्हणते, असं लिहिलंय का? पंचशील आहेत ना, तथागत गौतम बुद्धाचे पंचशील आहे. कामी सुमित्या सारा वेरमणी, तिसरी आहे ना प्रतिज्ञा साहेब, कामे सुमित्या सारा वेरमणी सिक्का पदम समाधी आम्ही. तिसरी म्हणजे काय होते शाहीर साहेब? मी कामवेल काम वासनेपासून
अलिप्त राहील, पण तुम्ही तर काम असले घुसलेले 1 वर्ष नागपुरात कारागृहात राहिले. कोणता कारागृह आहे तर तुम्हाला माहित आहे. तुम्ही समजून घ्या, मी फोडून सांगत नाही, वेळ येईन तर सांगेन. मग डोंगरे साहेबांची कृपा झाली तुमच्यावर का तुम्ही माणुसकीत आले, समजल्या. आणि तुम्ही मी म्हटलं कान धरले एक वेळ पहिल्याच वेळेस, तर आता तरी त्याच्या आहारात नको जायचो. तुम्ही समजू शकता ह्या गोष्टी, तुम्हाला माहित आहेत, मी उघड करत नाही. म्हणून बोलणे सोबे करणे कठीण दादा. 16 सत्र गौरवणी त्याला भोगलं नाही भोगलं, कोण गेलो हो पाहणे. लिहिलं तेच तुम्ही सांगता, नाही लिहिलं तेच मी सांगतो. पण तिकडे तर नागदाची इच्छा झाली होती की देवा 16 शस्त्र गौरवणी तुमच्या पत्नी आहेत तर माझी इच्छा आहे एखादी मला द्या. कृष्णानं काय म्हटलं की ठीक आहे म्हणे, नागदा तुझी इच्छा आहे ना, जिथं मी राहणार नाही ते तू घेऊन जा. पूर्ण फिरला नाराज, ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी त्याला कृष्ण दिसत खरं खरं लिहिलं ते सांगतो. मी पाहायला गेलो नाही. याला इच्छा झाली, आता म्हणे जेती जातो तिथे ह्या तर मी कोणाला नेऊ, म्हणून हा गंगेवर गेला आणि आंघोळ काढली. म्हणे माझी इच्छा झाली, पण वासना त्याची होतीच. डुबी माता बरोबर नागाची नागिन झाली आणि 60 पोरं झाले. तिने शास्त्रात लिहिलाय 60 पोरं. पण हे काही सांगायला गोष्ट नाही दादा. म्हणून वासनेच्या बायकांमध्ये नाही लागे काय, म्हणून तुमची वासना आहे त्यानं भोगल्या 16 सत्र. तुम्हाला कोण मनाई करणार आहे, तुला कोणी मनाई नाही करणार. म्हणून हे शब्द शाहिरीचे नाहीत. शाहीर साहेब विद्वान खऱ्या, पण मी नाही म्हणत. शाहीर साहेबाचं म्हणणं आहे 1 रुपया 500 रुपये दिले डोंगरे साहेबांना आणि तुम्ही 1 रुपया खूप चांगला. शाहीर साहेब 1 रुपयाला खूप महत्व आहे हो. 1 रुपया हा एक वेगळा निघते. 1 रुपया तुका म्हणे पाहिजे जातीचे वेगळ्या गावाचे काम नाही. 1 रुपयासाठी बाबासाहेबांना लंडन मध्ये विद्यापीठची DSc हे डिग्री घेतली 1 रुपयावर बाबासाहेबांना. मी नाही म्हणत, लिहिलं आहे ते सांगून राहील. खोटं असतं तर तुम्हाला वाचून घेता आणि तू त्याचा विरोध करते बह्यासारखा. एवढा विद्वान माणूस असून, एवढा प्रवचनकार माणूस असून महामतानं म्हणे मी म्हणतो तसं तुम्हाला वागा. तू कपडे सोडून शायरी करशील म्हणून मी करीन का? या मताने शायरी नाही करणार पुरुषोत्तम बापू. मैं वो शायर नहीं कि तुझे कुछ भी बोलूंगा. मैं वो शायर नहीं कि तुझे कुछ भी बोलूंगा. तुझे और तेरे शायरी को ज्ञान से तोलूंगा. अगर तूने उल्टा सीधा बका तो उठा के फेंकूंगा, मारूंगा ज्ञान की 2 झापड़, तू तेरी कल्पती भी फेंकूंगा. ज्ञानाची झापड़ नाटकात मारपीट करायला नाही आलो मी इथं. ज्ञान की झापड़ बोला नाही, ख्याल में रखना. म्हणून दादा पुरुषोत्तम भाऊ अति शहाणा त्याचा बैल रिकामा असतो. बोलल्यानं होते का बडबड केल्यानं भारत चिन्हाने एक नाही कामाच्या. अरे बोलने से नहीं होगा, तुम्हें कुछ करके दिखाना होगा. बोलने से नहीं होगा, तुम्हें कुछ करके दिखाना होगा. शायरी क्या चीज होती है ये महफिल को सिखाना होगा. तुम तो बहुत बड़े शायर हो, इतिहासकार. तुम बहुत बड़े शायर हो, लेकिन शायरी धूमधाम से किया करो. ऐसी आलतू फालतू की धमकियां हमें मत दिया करो. क्यों? हम भी ऐसे आलतू फालतू की धमकी से कभी नहीं डरते और अरे गहरे के हाथ से हम कभी नहीं मरते. मिला देंगे रंगत से रंगत, यह तानसुर सदा के बैठे हैं. मिला देंगे रंगत से रंगत, यह तानसुर सदा के बैठे हैं. समाज के रहना पुरुषोत्तम जी शहीद, हम भी अपना औजार बजा के बैठे हैं. ज्ञान का औजार चाकू चूरे घेऊन ना आलो. तू कितना भी नचेगा नाच, मैं तुझे नचने नहीं दूंगा. छोड़ दे घमंड की बात, घमंडी का सर नीचे होता है दोस्त. तू कितना भी चलेगा नाच, मैं तुझे नचने नहीं दूंगा. अरे डाल दूंगा ज्ञान का औजार पेट में तो तुझे बचने भी नहीं दूंगा. का वाटते का तुझे? तुले पहिले सांगितलं डोंगरे साहेबांनी, बाबूजीने पहिले सांगितलं साहेब तुमची कृपा आहे तर मी करतो कार्यक्रम. नाही तर मला अभ्यास याच्यानं नॉलेज नाही आहे बरोबर. कारण माणिक शाहीर घेतच नाही, पुढे शाहीर करायला पाहत नाही. बाकी शाहीर मी करत, पण लोकांचे भाव इच्छा आहे. डोंगरे साहेबांची बी इच्छा आहे का कसा तरी करा.
पण बोलूबा चुकलो असेल बा, तुम्ही हुशार माणसा, अभ्यास आहे त्या धर्माची आहे. पण दादा मी त्याबद्दल नाही बोलत, तुम्हाला चुकलो असेल मला समजवा का ज्ञानेश्वर साहेब असं नाही असं होय. पण मला हेच म्हणायचं आहे, तू विचारवंत आहे ना, बाबासाहेब एवढे विचारवंत होते, ज्ञानी होते, कोणावर टीका टिप्पणी केली का? कोणाला म्हटलं का काही नाही म्हटलं. तू एवढा ज्ञानी होतो असून टीका टिप्पणी करते, काय का ज्ञानी आहेत का तू? कोण तुले ज्ञानी म्हणाल? लोकांना ज्ञान सांगायचं आणि स्वतः वांगे खायचं का? तेलवी झाली, लोक जेवून जाते, मग दुसऱ्या दिवशी मध्ये लाल भात करायचा आहे, खामामध्ये पाहून यायले, मग कापते कोंबडे. हिंसा करायला सांगितलं का स्वतः गौतम बुद्धांनी तुम्हाला? पाण्याची पातळी येणे म्हणे सिक्काबद्दल समाधी आहे का? पंचशिलाचे पालन तरी करतेस दोस्ता? मी एका शिलाचं तरी करी आणि करून राहिलो. बिडी नाही, दारू नाही, मटण नाही, अंडे नाही, गांजा नाही, मी एक शील पाळून राहिलो, व्यभिचार नाही. पण तू समजून जा तुला का केलं असतं. माझ्याकडे काढू नको, जास्त बोलू नको, कारण तुमची जन्मकुंडलीने माझ्या हातावर लिहून आहे. तुम्ही किती विद्वान म्हणून काय म्हणतो बघ. आज है जयंती बाबा साहब की. सुनो, आज है जयंती बाबा साहब की. अरे खुशियां मनाएंगे मिलजुल कर. ये तमन्ना है मेरी और सब लोगों की, सबकी तमन्ना है. मगर दोस्त, लड़ी लड़ाई बाबा साहब ने मानवाधिकार की लड़ी लड़ाई. सुनो ओके जी, लड़ी लड़ाई बाबा साहब ने. फरमाय देऊ नका बाबाजी, पुष्कळ पैसे दिले साहेबांनी आम्हाला. लड़ी लड़ाई बाबा साहब ने ये मानवाधिकार की और तोड़ी जंजीरें बाबा साहब ने और न्याय अत्याचार की. तोड़ी लड़ाई बाबा साहब ने, तोड़ी जंजीरें बाबा साहब ने और न्याय अत्याचार की. एकता संगठन में कितनी ताकत है. या संघटित साठी हा कार्यक्रम ठेवला दादा, एवढा पैसा खर्च केला. त्या तत्वानं आपल्या लोकांना सांगायचं आहे, तो फलाना तो सामान्य त्या देवानं काय केलं, त्या मेले मुर्दे उखडून काय फायदा आहे. एकता संगठन में कितनी ताकत है ये बाबा ने सरकार को याद कर दिया. एकता संगठन में कितनी ताकत है ये बाबा ने सरकार को याद कर दिया और गुलामी के जेल से हमारे बहुजनों को आजाद कर दिया, आजाद कर दिया, आजाद कर दिया. म्हणून माझं म्हणणं आहे दादा, जब तक ते बाबा साहब तब तक नहीं गली किसी की दाल. जब तक ते बाबा साहब तब तक नहीं गली किसी की दाल. जब तक ते बाबा साहब तब तक नहीं गली किसी की दाल. हमें भी मालूम था चोर डाकू बन गए तगड़े. हाँ, जब तक चले गए बाबा साहब चले गए, शासन हो गया ढीला. बाबा साहब चले गए, शासन हो गया ढीला, चोर डाकू बन गए तगड़े. ये बहुजनों को क्या मिला? कुछ नहीं मिला. सबको मालूम था कि बाबा साहब क्या है. म्हणून दादा एक श्रद्धांजली आहे, एक भीमगीत आहे माझं बघा. मिशन बाबासाहेबाचं अधूर आहे आणि एक पुढं करायचं आहे आपल्याला, म्हणून इथं संघटित झालो आणि सामोर होणे आहे. म्हणून एक गीत आहे माझं नवीनच. हो जा
तुमच्या आमच्या हातामध्ये मिशन ठेवलेली आहे. चलो आज पूरी करना है, इसलिए मेरा गीत है. भीमजी का मिशन अधूरा, भीमजी का मिशन अधूरा, पूरा हमको करना है. भीमजी का मिशन अधूरा, पूरा हमको भी करना है. क्रांति की मशाल लेके नीले झंडे तले रहना है. भीम क्रांति की मशाल लेके नीले झंडे तले रहना है. भीम जी का मिशन अधूरा, पूरा हमको करना है. म्हणून काय झालं पुढे बघा. बाबासाहेबांनी का ध्यान दिलं? भगवान त्याला आपण भगवान मानतो, झाला. तुम्हाला वाईट व्यभिचार करण्यासाठी नाही हो, पंचश्री नाहीये, त्याचं पालन करा, काहीतरी पालन करा. थोडं बाबासाहेबांना माहित होतो सोन्याच्या अन्नामध्ये येऊ देत होते. हात लागला पाणी नमन केलं तर फोन लागत होते, अन्नाचे महाल बसायला लागत होतं. काय एवढं बाबाला एवढं माहिती होतं, डोळ्यांनी पाहायला म्हणे नाही महाबहुजन समाजाची ही दशा नाही, ही होऊ देणार नाही म्हणून काय म्हणत.
कर लिया, तब धम्म की उसने जांच कर लिया, उसने गौतम का धर्म ले लिया। बाबासाहेबांना सर्व धर्माची अभ्यास केला, सर्व धर्माचा अभ्यास केला. बाबासाहेबाला विचारत होते सत्य काय आहे. सर्व लोक यायचे, बाबा तुम्ही आमच्या धर्मात या. ख्रिश्चनवाले आले, इस्लामीवाले आले, मुसलमान आले, सर्व धर्माचे लोक आले. म्हणे बाबा तुम्ही आमचा धर्म घ्या, आमचा धर्म घ्या. नाही, बाबासाहेबांना सांगितलं नाही, मी कोणाचं ऐकणार नाही. मला काय सत्य वाटते मी तेच घेईन. कारण बाबासाहेबांना म्हटलं मैं इसके आगे हिंदू धर्म में पैदा हुआ, हिंदू धर्म में पैदा हुआ, मगर उसमें नहीं मरूंगा. हिंदू होके नहीं मरूंगा, हिंदू होके जन्म लिया, हिंदू धर्म में पैदा हुआ, हिंदू होके नहीं मरूंगा. चाहे भारत के कितने भी कुत्ते काटे, मैं उसको भी ना डरूंगा. बाबासाहेबांचं म्हणणं आहे. म्हणून तथागत गौतम बुद्धाने हा धर्म आवडला. धर्म म्हणजे काय. धर्म घेऊन कोणी पैदा झाले, जात घेऊन कोणी पैदा झाले, कोणाच्या मस्तकावर लिहिलंय की तू खाती आहे, तू महाराज, तो चमारा आहे, तू वारी आहेस म्हणून. नाही दादा, सारं जग एक आहे. सारं जग एक सारखे द्या. सर्वाला हात आहे, पाय आहे, कान आहे, डोळे आहे. सारं जग एक आहे दादा. कुंभार नाही मनके घडतो. सारं जग एक आहे. होय का नाही. एकच माती, रक्ताचा बुंदाचा, एकाच बुंदाचे सर्व बनलेले आहे. आपण तुम्ही आणि पण कुंभार नाना तरीचे मणके घडवते हो. कोणतं काळं निघते कुंभाराच्या भाती, कोणतं लाल निघते, कोणतं लाल सुरे घेते, थंड पाण्यात कोणी काळा घेते. जो आवडते तो असा करून धर्म घेतला. या धर्माला काही अर्थ नाही दादा. पण सत्य काय आहे, ज्याला सनातन धर्म म्हणतो, ज्याला मानव धर्म म्हणतो आपण, त्या मानव धर्माचाच आपल्याला विचार करायचा आहे. म्हणून काय म्हणतो मैं क्या करूंगा. हिंदू हिंदू धर्म में अब न रहूंगा, हिंदू धर्म में अब न रहूंगा, बौद्ध बनकर मरना है. मचल दूरा हमको करना है, मिशन दूरा हमको करना है. बाबासाहेबाला काय कमी होतो. ज्यावेळेस मंत्री होते, मंत्री बनले त्यावेळेस बाबासाहेबाचं म्हणणं होतं का माये काही लोक विदेशात मागवले शिक्षणासाठी. म्हणे दादा तुम्ही असे फिरता जा, म्हणे फालतू फिरायचं नाही. विदेशात मागवले बाबांनी काही लोक, पण तिकडे गेले. आता तो बाबाचा दोष आहे का. काही काही बायका केल्यानं काही काही आज तसेच आले. काही कहा गई तो बाजार गई, क्या लाया तो कुछ नाही. बाबासाहेबांना डोळ्यातून पाणी पाडलं. अरे 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 म्हणे मी कशासाठी तुम्हाला पाठवलं. मूर्ख हो, तुम्हाला कशासाठी पाठवलं आणि तुम्ही काय करून बसले. बाबासाहेबांना डोळ्यातून पाणी पाडलं. काही फायदा नाही म्हणे.
अशी गोष्ट आहे दादा. म्हणून किती मी सांगा, पण काही नाही काय शाहीर लोक जे उतरते तिकडे जाऊन पडते. त्या फलाण्याने देवाना तसं केलं, त्या द्रौपदीनं 5 नवरे केले, मग ते देव होय का? कृष्णाने 16 सत्र भोगले तो देव होय का? नसन ना बाबा, आम्ही कोणी होय म्हणतो? काय मी म्हणतो का तसा? नाही. हा विषय कार्यक्रम कशाचा, त्याच विषयावर मी कार्यक्रम करून राहिलो, त्या विषयावर बोलून राहिलो. चुकलं असेल मी माफी मानतो ना, पण तुमच्या मताने शायरी नाही करणार शाहीर साहेब, समजले का? तुम्ही बोला वाईट बोला, मी वाईट बोलणार नाही. तुम्ही टीका टिप्पणी करणार, मी टीका टिप्पणी करणार नाही. तुम्हाला वाटते तुम्ही शहाणे जास्त, तुम्ही करत बसा. मला माया राऊंड करायचा आहे, मा फेर करायचा आहे. मी म्हणतो तसं तुम्ही ऐका नाही तर लोक ऐका. मा काय बापाचं कमी होत नाही. हा तुमचं तुम्ही पाहत बसा, मला काय व्हावं काही करायचे. कसूर आहे बाबा का? तुम्हाला पंचशील तथागत भगवान गौतम बुद्धानं सांगितले, लिहून दिले, त्याचा अभ्यास करा. काय लिहिला त्याच्यामध्ये? पंचशील म्हणजे काय आहे त्याचं पालन करा. लाल भात खाल्ल्यानं पालन नाही होणार. आणि मग गोष्टी लोकाले सांगा. आपण काय वागेल लोकाले पोत सांगे कसं ऐकेल नाही. मी ऐकणारा माणूस नाही. म्हणून लोकांच्या डोळ्यातलं तुम्हाला कुसर दिसते, पण तुमच्या डोळ्यात मुसर आहे. मुसर काढून फेका पहिले, मग होईल एकटा. हे मुसर काढून फेका, ना तुम्ही जिंदगी भार एकटा नाही करू शका. काय खराब केलं बाबा साहेबांनी? पण तुमच्यामध्ये खूप आहे. तिकडे कवाले गट, तिकडे फलाना गट, तिकडे फलाना महा इंडियन गट. काय जरूरत आहे? तुम्ही त्याचे वाहन काय जरूरत आहे तुम्हाला फूट पाळायची? तुमच्यामध्ये तुम्ही आपण मूर्ख आहो ना, आमच्यामध्ये फूट आहे ना. म्हणून आपली फूट लोकांना दाखवता. तुम्ही काय एकटा करा, संघटन करा. तुम्ही पहिले संघटन करण्यासाठी हा कार्यक्रम आहे. याबद्दल म्हणता तुम्हीच म्हणता का बामणाचे तळवे नको चाटा, मग तिकडे बामणाचे चुनावाला, मग आम्ही काँग्रेस होतो बामणाचे तळवे चाटायला तुम्ही जाता ना. बीजेपीचे आपण जातो ना. एवढं आंदोलन करून बाबा डोंगरे साहेबांना कशासाठी उभे झाले, पण आहे आपल्याला किंमत त्या गोष्टीची. काय केलं आपण? खाऊ लागलं आणि त्याला झोपवून डोंगरे साहेब आले. तो झाला एवढा कार्यक्रम करून. आपल्याला ओळख नाही दादा, सत्याची ओळख नाही करू शकत आपण. फक्त सांगू शकता तुम्ही शाहीर साहेब, तुम्ही गट एक नाही करू शका, संघटन नाही करू शका, हे मला माहित आहे. आणि तुमची ताकद नाही संघटन करायची. म्हणून काय म्हणतो बघा, गोष्ट आहे दादा. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे, सत्य काय आहे म्हणून विदेशात जा शिकून या. कशासाठी पाठवलं होतं? 10% पैसा गोळा करा, मा दलित मा बहुजन समाजाला याच्या कामी येईल, बहुजन समाजाच्या कामी येईल. आणि ते ज्ञान तुम्ही लोकांना पटवाल यासाठी काही लोकांना पाठवलं विदेशात दादा. पण आम्ही मूर्ख तिकडे गेलो, पैसा कमावला, बायका गेल्या, सुंदर बायको भेटली, काय
काही लोक तिकडेच राहिले, काही लोक बायका करून आले, सुंदर बाया भेटल्या ना, असे आम्ही मुलगा आहोत दादा. म्हणून काय करणार तुम्ही, किती लोकांना पटवाल, कोणी मानाले तयार नाही दादा. पण ही सत्य गोष्ट आहे, मानाल जगाल तर जगाल, नाहीतर हवा खाली जाल, अशी गोष्ट आहे. म्हणून सत्य काय आहे, सत्याची ओळख करा, सत्याची ओळख करा दादा. शरीर उघडं आहे आणि उघडत जात आहे. म्हणून काय म्हणतो, सबके लिए कर दिया बाबा ने रास्ता खुला, जैसा बच्चा झूले में झूलता है झूला.